जाऊ आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं जात आहे. अर्थातच आपण पाहतोय विकेश आणि त्यांच्या समोर आहेत स्ट्रायकेन वरती राकेश, नॉन स्ट्रायकेन वरती दिनेश. राकेश, दिनेश, विशाल असं समीकरण. विशाल आपल्याला पाहायला मिळतील. आमचे या ठिकाणी स्क्रीन ऑन बोर्ड आमचे मित्र चेंज झालेत. आता त्यांचे अर्थातच आपण पाहतोय आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. अवांतर धावणे खातं ओपन केलं जाईल. कदमवाडीचा 12वा खेळाडू प्लीज समालोचन यावेळेस अक्षरशः पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अर्थातच 2 धाबीने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. 3 धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. पुढचे पाहायला मिळेल विशालांचा आपण पाहतोय. पण आमच्या वरती व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. राकेश यांच्या बॅट मधून स्लॅट मध्ये चेंडू आहे आणि थेट मला वाटतं रिक्षाला डॅमेज केला जाईल का भरून द्यावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय थेट रिक्षावरती बघतोय वाट माझी रिक्षावाला. अर्थातच थेट कार्यक्रम केला जातोय आणि चेंडू चाललाय अक्षरशः. पुन्हा एकदा हो हो यावेळेस गॅपमध्ये चेंडू आहे. चांगला क्षेत्ररक्षण. हो हो काय पाहायला मिळतंय परंतु बॅकअप साठी आले आहेत. हॅलो पुन्हा एकदा राकेशच्या बाट मधून पाहायला मिळत आहेत ऑन साइडला मोठा प्रहार मोठा पाहायला मिळतोय. 6 धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 18 धावा धब्बलकावरती लागल्या आहेत. येस नक्कीच. मी 350 किलोमीटरचा प्रवास का इथपर्यंत या कामोठेच्या क्रीडा नगरीमध्ये आलोय हे 2 षटकारांनी सिद्ध करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच आले संगमेश्वरला आले. संगमेश्वर वरून तुतारी एक्सप्रेस गाडी पकडली. तुतारी एक्सप्रेस वरून पनवेलला आले. पनवेल वरून थेट कामोठीच्या दिशेने आले आणि या 2 सिक्सरने सांगत असताना येस या टुर्नामेंट मध्ये आलोय हे सिद्ध करून दाखवत असताना राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हे देखील कमी नाही. कमबॅक होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ यावेळेस का पाहायला मिळतंय परंतु फटका फसला. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षकांनी बॅक टू द पव्हलियन. स्वतःवरती नाराज असतील. पहिला धक्का बसतोय. अर्थातच 14 धावांवरती खेळी होते समाप्त. बॅक टू द पव्हलियन. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ते 18.
बघूया आता वेदांत आकाश आपल्या संघासाठी काय करतोय पुढचे चेंडू हॅलो. चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा यावेळेस बागफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय वेदांत यांचा आणि पैच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात आपल्याला एक धाव पाहायला मिळते. स्कोर बरोबरती धावसंख्या लागली 19 धावा धाबालकावरती लागल्या आहेत. टीम मीटिंग जास्त करू नका चला स्पीडअप घ्या अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. लक्षात घ्यायचं आहे दुपारचं सत्र आहे आता मात्र हळूहळू आपल्याला संध्याकाळच्या सत्राकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे स्पीडअप करायचं आहे. निशांत गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत. इथे निशांतच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली जाते. पुढे चेंडू पाहायला मिळेल निशांत यांचा आपण पाहतोय दिनेश साठी यावेळेस वय करण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलं तर एक सिंगल घेतली जाते. एका धाब्याने धाबलकावरती धावसंख्या लागली आहे 21 धाबा एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धाबा या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. यावेळेस हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय वेदांत यांचा ब्लॉक होलचा चेंडू सन्मान दिलाय आणि तब्बल आपण पाहायला गेलं तर आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 22 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 22 धाबा धबालकावरती लागल्या आहेत. एक विकेटच्या नुकसानमध्ये आपण पाहतोय फुलेंचा चेंडू फायनलिकच्या दिशेने फुल जरूर केला जातोय आणि एक सिंगल घेतली जाते. स्कोर वरती धावसंख्या आपण पाहतोय 23 एक विकेटच्या नुकसानमध्ये 23 धाबा धाबलकावरती लागल्यात. पुढे चेंडू पाहायला मिळेल यावेळेस डान्सिंग ग्राउंड काय फटका पाहायला मिळतोय अंतर कापलं जातंय अंतर या वेळेस मात्र 6 धावांसाठी वेदांतच्या बॅट मधून वेदांतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय पुढे चेंडू पाहायला मिळेल निशांत यांचा वेदांसाठी यावेळेस काय फटका पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक आहेत इथे दुसरे धावेचा प्रयत्न ओहो हो यावेळेस मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न जरूर झाले आहेत चांगला प्रयत्न आपण पाहतोय 2 धावा आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 31 धावा एक विकेटच्या नुकसानमध्ये 31 धावा धाबालकावरती लागल्या आहेत. दोन षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 31 यांच्या जागांसाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी अमोल
गोलंदाजी करण्यासाठी आलाय अमोल कदम. सामना करतोय तो दिनेश. आणि दिनेश बाद झालाय. नवीन फलंदाज अंकुश दिनेशची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय. अमोल याने पहिल्याच चेंडूवरती दिनेश याला बाद केलंय. पाहूया पुढचा चेंडू अमोलचा अंकुश याला. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अंकुश फलंदाजी करण्यासाठी आलाय. पाहूया या मॅच मध्ये काय करतोय. आकारदेव निगुडवाडी संघाचा नावाजलेला फलंदाज अंकुश. अमोल यांचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय अंकुश. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू आणि अंकुश झेलबाद झालाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या त्या अमोल कदम याला. संघाची धावसंख्या 31 झाली आहे. अंकुश याची जागा घेण्यासाठी आदित्य. अमोल याला सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करण्यात यश आलं आहे. हाही फलंदाज निगुडवाडी संघाचा नावाजलेला फलंदाज आहे. सामना करतोय अमोल कदम याचा आणि 6 धावांसाठी पहिलाच चेंडू. आणि काय एका हातामध्ये झेल टिपलाय प्रेक्षक वर्गातील. लाजबाब सुरेख. कॅमेरामॅन फोकस करा. परंतु जबाबदारीमुळे क्रिकेट खेळू शकले नाही आहेत. परंतु मात्र क्रिकेटची आवड त्यांना देखील आहे. परंतु 1 नंबर झेल. पुन्हा एकदा यावेळेस देखील. परंतु यावेळेस मात्र खेळाडूने झेल पकडलाय. येस आता मात्र मी आता मात्र लगातार अमोल यांनी विकेट मिळवलं होतं. आता मात्र लगातार षटकारांची आतिषबाजी केली आहे. प्रत्युत्तर केलंय जसं तसं. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि हा एक चेंडू. याचा आवाज येत नाही. हो 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 हो. चौकार 4 धावा. येस येस मी सांगतोय पुण्यावरून का आलोय. अर्थातच सिद्ध करून दाखवत असताना बॅटर्स आदित्य यांच्या स्वरूपात. याचा आवाज येत नाही ह्याच्यातून. कुठे एवढा नाही आवाज. सलग 2 षटकार आणि 1 चौकार मारून संघाची धावसंख्या हलती ठेवली होती. संघाची एकूण धावसंख्या झाली 49. 48 धावा 49 धावा. एकोणपन्नास धावाचं आव्हान हे
बेलारी कदमवाडी संघासमोर. तीन षटकामध्ये आकारदेव निगुडवाडी संघाने 48 धावा बनवल्या आहेत. आकारदेव निगुडवाडी क्रिकेट संघ आयोजित बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य क्रिकेटचे सामने या आपल्या कामोठेच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकारदेव निगुडवाडी संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलाय. पुढील होणारा सामना आहे पावना 11 वर्सेस केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. पावना 11 वर्सेस श्री केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. बेलारी कदमवाडी संघाचे मातब्बर फलंदाज निशांत आणि अद्वैत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. समोर यजमान संघ पावनाई संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. बरेच बोललो नाही ना. नाही घाबरत नाही रे, पण आता सवय नाही ना बरेच दिवस. प्रेस मध्ये आता नमस्कार, मी तुमचं नाव काय? सुमित. सुमित नमस्कार, मी सुमित गुरव ना. परशुराम. नमस्कार, मी परशुराम. नमस्कार, मी सुमित परशुराम. सध्या आपलं पुढारी बार मध्ये आपलं स्वागत आहे. सध्याच्या घडीला मी आलो कामोट्यामध्ये आणि कामोट्यामध्ये आलो की म्हटलं कामोटा म्हटलं की भरलेला असा कामोटा आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्या आमचीचा कामोटा आपला चांगला आवडतीचा कामोटा आपण पाहतोय. आणि सध्या मी आलोय पुढारीमध्ये. आता जो पाहतोय प्रीमियर लीगचं आयोजन केलंय समजा प्रेसवाले. दरम्यान यानंतर होणारा सामना दोन संघांमध्ये नाणेफेक होताना पाहायला मिळेल. पावनाई वर्सेस केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी यांच्यामध्ये टॉस होतोय. संकेत आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट बॉल टाकले जात आहेत. या ठिकाणी पावनाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय करावा. संकेत याचा पुढील चेंडू अद्वैत साठी. दोन धावा अद्वैत याला. संघाची धावसंख्या हलती होतोय तो अद्वैत. दोन धावा. पुढील चेंडू
यावेळेस मात्र दिनेशने झेल पकडलाय. बॅक टू द पॉवर धाबा आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 14. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस मात्र काय पाहिलं मी ते बॅटची कडा होती राकेश आणि झेल घेण्याचा प्रयत्न परंतु थंबल झाले आहेत आणि एक मिळते सिंगल मिळते. एका धावेने धबल कपूरती धावसंख्या आपण पाहतोय 15. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धबल कपूरती लागल्या आहेत. आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाते. एका धाबेने धबल कपूरती धावसंख्या लागली 16 धावा. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धबल कपूरती लागल्या जात. आयोजन कमिटीचा संघ निगुडवाडी क्रिकेट देव आकार देव निगुडवाडी क्रिकेट संघ. यावेळेस मात्र स्वागत मध्ये चेंडू आहे आणि थाट दाखवलाय बघा. बाईक वर बसून झेल पकडला जातोय. अप्रतिम. काय प्रॅक्टिस असेल दिवस रात्र कष्ट करून थेट मात्र चांगलं आहे. आनंद घेत आहेत. मात्र बक्षीस लागला असताना तर खरोखर यावेळेस पण पुढला येऊन कट करण्याचा प्रयत्न पण सामशेर वळत आहेत. वाईड बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 23 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलंय. यावेळेस सुरेख चेंडू टप्पा नंतर जरूर आपण काय पाहिलं मी ते षटक संपतोय आणि षटका अखेरीस स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 23. आता मात्र येणारे असतील 6 चेंडू आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला. अर्थातच बेलारी कदमवाडी संघाला. हो यावेळेस स्विकेट केला जातो. अंकुश झेल सोडणार नाही आहेत आणि मात्र काय पाहायला मिळतंय धक्का क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आसऱ्याला. त्यांच्या जागांसाठी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचे हिरो अर्थात ज्ञानेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी घेतलाय अर्थातच आपल्याला पाहायला मिळते ज्ञानेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. सामना जरा स्पीडअप घ्या. आपल्याला पुढील सामने देखील खेळवायचे आहेत. पुढील चेंडू राकेश याचा ज्ञानेश यांना. पहिली धाव पूर्ण.
राकेश हा एक असोसिएशन मध्ये नावाजलेला फलंदाज तसेच नावाजलेला गोलंदाज देखील आहे. मागच्या बऱ्याच वर्षापासून तो या पंचक्रोशीने आपल्याला खेळताना दिसतोय. गावावरून एक मोठी बॅग भरून घेऊन येतो, त्याच्यामध्ये त्याची सगळी खेळाची सामग्री असते, प्लस त्याची आवश्यक अशा टॅबलेट्स असतात. अत्यंत आवश्यकता अशी असते त्या त्या पुढील चेंडू राकेश याचा. महेंद्र गुरव यांच्याकडे पहिला चेंडू. एकही धाव नाही मिळाली या चेंडूवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 4 धावा. पावना 11 आपला डिसिजन सांगितला नाहीये. हा फलंदाजी. धन्यवाद. पावना शेवटचा चेंडू सामन्यातला आणि फलंदाज बाद झालाय. बोल्ड. या ठिकाणी आयोजक कमिटीचा संघ निगुडवाडी